हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? तर खूप दिवसाच्या नंतर आपला व्हिडिओ येतोय. जवळपास एक आठवडा झाला. म्हणजे लॉंग तर व्हिडिओ टाकतच नाही मी, शॉर्ट्स व्हिडिओज टाकते सध्या. तर आता असो, इथं दुपारची वेळ झाली आहे. मी आणि श्रेयाच्या आधी तिघं आईस्क्रीम खातोय. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे आईस्क्रीम सारखं आणणं होतंच घरामध्ये. तर आता मस्त काम वगैरे झाल्याच्यानंतर मी इथं आईस्क्रीम खात बसले, थंडगार एकदम भारी फ्लेवर होतं. आता हे पण इथं ऑफिसचं काम करत करत खात आहेत. लगेच मग थोड्या वेळाच्या नंतर आंबे होते, म्हणून मी आंब्याचा रस बनवायला घेतला आहे. आता मस्त इथं स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला. आणि आता लगेच मला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. सकाळी चपाती बनवली होती, त्याच्यासोबत मग मस्त आंब्याचा रस आणि चपाती खाणार आहे दुपारी. तर इथून आता व्हिडिओ कंटिन्यू येतील आणि छान छान ब्लॉग येणार आहेत. माझ्या बहिणीचं लग्नही ठरले, मग तिच्या लग्नाची व्हिडिओ मी छान छान घेऊन येणार आहे. आणि व्हिडिओला आता ब्लॉग तर तुम्ही कंटिन्यू बघालच, आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. आणि चला मग आता इथं बोलत बोलत मी रस पण बनवून घेते. खूप हे आंब्याला असा गर होता, एकदम घट्टसर रस झाला होता मस्त. आता थंड पाणी पण टाकणार आहे थोडंसं बनवते वेळी, आणि ह्याला थोडंसं फ्रीजमध्ये पण ठेवणार आहे. आणि व्हिडिओचं म्हणायला गेलं तर मोठे व्हिडिओ सध्या मला बनवणं होतच नाही, म्हणजे वेळच भेटत नाही. त्याला वेळ लागतो, नंतर एडिटला पण मला वेळ भेटत नाही. त्याच्यामुळं मग सध्या मी छोटे व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओज टाकणार आहे. आणि अधूनमधून स्पेशल कोणते व्हिडिओ असले तर मग ती मोठे व्हिडिओ मी टाकत जाणार आहे. चला तर मग आता इथं रस पण तयार झाला आहे मस्त. श्रेयाला पण आवडतो, तिला पण देणार आहे मी थंड रस पिण्यासाठी. श्रेया बसली तिकडल्या पलीकडल्या रूममध्ये, आणि रस तयार झाला आहे छान एकदम घट्ट रस. असाच रस आवडतो मला, थोडासा घट्ट रस. तर आता याला फ्रीजमध्ये ठेवून देते मी. तर अलीकडल्या बेडरूममध्ये आली मी. इथं फ्रीजमध्ये आपलं ह्या बेडमध्येच इथं आम्ही साईडला फ्रीज ठेवला आहे. तर इथं श्रेया इकडे झोपले मस्त थंडगार एसीला. इकडून म्हणजे ह्या रूममधून इकडे आल्याच्या नंतर एकदम मला थंडगार फील झालं. आणि श्रेयाकडे बघून म्हणत होती, वा मॅडम आता सुट्ट्याही लागल्या तर थंडगार झोपली आहे. तर तिला ते बघून मी म्हणत होती. तर चला, आणि आता जेवण पण द्यायचं आहे सगळ्यांना. आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग श्रेयाच्या हातावर काढायची होती मेहंदी. कोण आणला होता, तर मग ती म्हणत होती मेहंदी काढायचं आहे. थोडीफार जमतेच डिझाईन, मला जास्त काही जमत नाही. कशी वाटली कमेंट